नमस्कार सगळ्यांना, गुड मॉर्निंग. माझे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज. आम्ही जिला मानदेश भूषण म्हणतो अशी आमची सहकारी मैत्रीण सोनल सध्या बीडीओ म्हणून कार्यरत आहे आणि ओबीसी प्रवर्गातून दुसरी आलेली राज्यातून सध्या आणि आता उपजिल्हाधिकारी होईल अशी सोनल राज्यातून मुलींमधून पहिल्या आलेल्या पूजा मॅडम आणि माझा सहकारी होऊ घातलेला सहकारी म्हणजे आता जो DYSP होईल वैभव पडवळ अशी व्यासपीठावर आणि पगारिया सर आणि MPSCच्या क्षेत्रातील दिग्गज आपण ज्यांना म्हणतो असे दिलीप खाटेकर सर दिग्गज उपस्थित असताना आम्ही काय मार्गदर्शन करावं अशी परिस्थिती आहे. पण तरी देखील आपण थोडक्यात सुरू करूयात. आणि खरं बोलण्यापेक्षा बरं बोललेलं सगळ्यांना आवडत असतं, बरोबर आहे ना? तर मग खरं बोलायचं की बरं बोलायचं? ठीक आहे, आपण दोन्ही पण बोलू, खरं पण बोलू आणि बरं पण बोलू. दोन्ही पण अँगल आहेत त्याला. सुरुवातीला एक थोडक्यात मी माझी ओळख सांगेल. ओळख याच्यासाठी सांगायची की कारण आपण ज्याला ऐकत असतो त्याच्याशी आपण स्वतःला रिलेट करत असतो की आम्ही ज्यावेळेस म्हणजे मी ज्यावेळेस तयारी करायचो, मी ज्यावेळेस समोरच्या वक्त्याला ऐकायचो की त्यावेळेस समोरचा समजा COEPचा पासआउट असेल, अरे हे तर माझ्यापेक्षा खूपच वरचा दिसतोय, किंवा समोरचा जर एखादा डॉक्टर असेल तर आपलं कुठंतरी आपण ते गॅप शोधत असतो की आपल्यापेक्षा काहीतरी वेगळं आहे. मग ह्याच्यासाठी हे परीक्षा पास होण्यासाठी किंवा हे सगळं स्पर्धा परीक्षा करण्यासाठी खूप काही वेगळं लागतं असं आपल्या मनात एक तयार होत असतं. तर हे असं काही लागत नाही. त्याच्यासाठी एक थोडक्यात मी माझा परिचय सांगतो. अगदीच अनपेक्षित असा झालेलो आहे मी. म्हणजे मी मूळचा पाली तालुका जिल्हा बीड इथला आहे आणि बीडचं नाव कशासाठी चर्चेत असते सगळ्यांना आपल्याला माहितीच आहे. अशा बीड जिल्ह्यातला आहे आणि बीडचं नाव नवीन आता चर्चेत येत आहे की MPSCच्या रिझल्ट मध्ये बीडचं प्रचंड प्रमाणात टक्का वाढतोय. यावर्षी देखील पहिल्या 50 मध्ये 8 लोक बीडचे आहेत. म्हणजे वेगळ्या पद्धतीने आता नाव त्याचं बीडचं प्रकाश होत येत आहे. आणि एका कोइन्सिडेंट नाही, तिथली जी परिस्थिती भौगोलिक परिस्थिती असेल किंवा तिथली इकॉनॉमिकल जे गोष्टी आहेत तिथं समजा जे फेस करायला लागते तिथल्या लोकांना, त्याच्यामुळे हे टक्का वाढतोय असं मला प्रामाणिकपणे वाटतं. पहिले थोडक्यात माझी ओळख सांगतो. मी विशाल मुरलीधर नवले, बीडचा आहे मूळचा. माझं 10वी पर्यंतचं शिक्षण गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेतून पूर्ण झालं. जिल्हा परिषदेच्या शाळेत असा खूपच हुशार नसलो तरी एक सरासरी ॲव्हरेज हुशार विद्यार्थी होतो, जो लहानपणापासून पहिलीला पहिला, दुसरीला पहिला, म्हणजे असं पहिला दुसरा येत राहिलो आणि 10वीला पहिला आलो 80% मार्क घेऊन. 80% मार्क घेऊन याच्यावर जोर देईल, कारण आपल्याला असं वाटतं की काहीतरी खूप जास्त 90%, 95-97% मिळूनच असं होतं असं आपल्याला वाटत असतं. आणि 80% मिळाल्यावर एक सोशल प्रेशर म्हणा किंवा घरच्यांचं एक सांगणं म्हणा, ते सगळं बघून शाळेतून पहिला आलेलो होतो म्हणून सायन्सला ऍडमिशन घ्यायचं निश्चित केलं. पण आपलं सगळ्यांचं जसं होतं मराठी माध्यमातून आपण इंग्रजी माध्यमातून गेलो, आपलं काय अवस्था होती सगळ्यांना माहित असते. सुरुवातीला ते ऍक्सेलरेशन वेलॉसिटी, आपण त्या स्पीड वेग आणि गतीमध्ये अडकलेलो असतो, ते एकदम सडनली चेंज करायचं म्हणलं एकदम असं अवघड होऊन जातं. तसंच माझं देखील झालं. आणि माणसाचा कल मग कसा सोप्याकडे जातो. आपल्याला कधी अवघड गोष्ट आवडत नसते, आपल्याला सोपं नको बाबा हे अवघड आहे. मग मी एक त्याला पर्याय शोधला की नाही म्हणलं आपल्याला असं नाही करायचं, आपल्याला बिझनेस करायचा आहे. मग बिझनेस करायचं म्हणून वयाच्या 16व्या वर्षी एक इंटरनेट कॅफे सुरू केला घरीच. पण ते इंटरनेट कॅफेच्या प्रेरणेतून सुरू केलं की हे नको म्हणून सोपं, अवघड नको म्हणून सोपं केलं. त्याचा परिणाम व्हायचा तो झाला. इंटरनेट कॅफे फेल झाला आणि वयाच्या 16व्या वर्षी घरच्यांना 50,000 1 लाख रुपयांना नुकसानीमध्ये टाकलं. तर मग ते नुकसान भरून काढायला मग एक चूक दुसऱ्याने झाकायची आता. तर मग 11वीला असतानाच इंडियन आर्मीची भरतीची तयारी मी सुरू केली आणि अगदी 6 महिन्याच्या तयारीतच मी वयाच्या 17व्या वर्षी इंडियन आर्मीची रनिंग पास झालो, जी की सगळ्यात कठीण टेस्ट अशी मानली जाते. इथं जर कोणी केलेलं आहे की भरती केलेलं आहे कोणी, तुम्हाला माहित असेल की इंडियन आर्मीची रनिंग काढणं काय म्हणजे काय कॅलिबर लागतं त्याला. तर ती रनिंग पास केली वयाच्या 17व्या वर्षी. पण वय कमी असल्यामुळे तिकडेही मला जाता आलं नाही. त्याच्यानंतर आणि एक मध्ये थोडं सांगतो की काही गोष्टी व्हायच्या असल्या ना तर कधी कधी अपयशात पण काही समजा पुढच्या सर्टेन गोष्टी ठरलेल्या असतात. हे होण्यासाठी तुम्हाला अपयश येत असतं. वय न बसणं किंवा त्याच्या पुढच्याच प्रयत्नात वय बसून देखील मेडिकल अनफिट होणं, त्याच्या पुढच्या प्रयत्नात
रनिंगच पास न होणं, ह्या सगळ्या गोष्टी अशा जुळून येत असतात आणि शेवटी आपल्याला एका डेस्टिनी पर्यंत पोहोचवत असतात. माझा याच्यावर ठाम विश्वास आहे की आपण इथपर्यंत पोहोचत नसतो, आपले सराउंडिंग नेचर आणि नर्चर या दोन गोष्टी कोणाला पण तिथपर्यंत पोहोचवत असतात. तर मग ते अशा गोष्टी घडत गेल्या. मेडिकल अनफिट झालो, त्याच्या पुढच्या भरतीमध्ये रनिंग फेल झालो आणि 2017 साली पॅरामिलिटरीमध्ये CISF मध्ये सिलेक्ट झालो. पण तोपर्यंत कुठेतरी कळायला लागलं होतं की तुला काहीतरी वेगळं करायचंय म्हणून. मित्रांचं सांगणं असेल किंवा खासकर मित्रांच्या सांगण्यातून, माझे जवळपास 50च्या वर मित्र इंडियन आर्मीमध्ये कार्यरत आहेत. तर त्यांनी असं सांगितलं की बाबा तू याच्यासाठी नाही बनला, डेफिनेटली इंडियन आर्मी म्हणजे सगळ्यात बेस्ट जॉब आहे ते करायला कुठला असेल तर, पण मग तू नाही याच्यासाठी बनलेला, तू काहीतरी इकडं सिव्हिलमध्ये जॉब बघ. मग ते कुठंतरी एक विचार मनात रुजत गेला. आणि सगळ्यात महत्वाचं काय असतं की विचार देणं सगळ्यात महत्वाचं असतं. आपण जर कुणाला उभा करायचंय तर विचार देणं गरजेचं. आपण एखाद्या गरीब माणसाला 10 रुपये दिले तर त्याचा त्या दिवसाचा प्रश्न भागल, पण एखाद्या गरीब माणसाला आपण विचार दिला तर त्याचं आयुष्य बदलणार आहे. तर ते विचार देण्याचं काम ते माझ्या मित्रांनी तिथं केलं. आणि तेच विचार पुढे घेऊन मी 2018 साली, ही क्रोनॉलॉजी का सांगतोय की एक आयडिया येत जावं की कसं कसं गोष्टी बदलत गेल्या. कारण आपण, तुम्हाला जसं सांगितलं सुरुवातीलाच की आपण ह्या गोष्टी सगळ्या रिलेट करत असतो आपल्या, म्हणजे माझ्यासोबत कुठं रिलेट होतं या. तर 2018 साली MPSC करण्याचा मनातून करण्याचा निर्णय घेतला आणि लकीली आपण चुकतो कुठं, सुरुवातीला आपली सुरुवात जिथं होती तिथं आपण चुकत असतो. लकीली मला चांगली पुस्तकं, माझी रेफरन्स बुक म्हणून जी मी निवडली ती लकीली सगळी स्टँडर्ड बुक निघाली आणि मी तीच रेफर करत पुढे गेलो आणि इथपर्यंत आज येऊन पोहोचलो. तर मग 2018 साली सुरू केलं. 2019ची प्रिलिम्स राज्यसेवेची मी मार्कासोबत सांगेल, मला 180 मार्क होते, 197 कट ऑफ लागला. तर मग तिथं 19ची प्रिलिम्स फेल झालो. 2020ला परत राज्यसेवेची प्रिलिम्स पास झालो, राज्यसेवेची मेन्स पास झालो आणि राज्यसेवेचा इंटरव्ह्यू पण दिला. फायनल पोस्ट 0.75 मार्कांना हुकली. 117 रँक होता राज्यात, पण तरी देखील बाकी काही जागा कमी होत्या त्या वर्षी, म्हणून ती फायनल पोस्ट मला मिळवता आली नाही. आणि हे 19 आणि 20 मध्ये हे जे ट्रान्सफॉर्मेशन होतं प्रिलिम्स फेल ते इंटरव्ह्यू पर्यंत, तर हे सगळं कोविड, आपण ज्याला संकटात चांगलं सापडणं म्हणतो ना, या कोविडच्या काळात. आणि ही सगळी बसलेली मंडळी ही सगळी कोविडचीच प्रोडक्ट आहेत ही. आणि आता जितकी काही अधिकारी झालेत ती मला वाटतं बऱ्यापैकी कोविडचे प्रोडक्ट आहेत. ज्यांनी कोविडमध्ये अभ्यास केला तीच आज पास झालेत, आणि ज्यांनी कोविडमध्ये गावाकडे जाऊन टाइमपास केला किंवा काय केलं मग ते ना तर पाठीमागं पडत जातं. आणि एक अटेम्प्ट आपण जर मागं पडलो तर किती मागं पडतो ते आपल्याला सगळ्यांना माहिती, ते वेगळं सांगायची गरज नाही. आणि ती आपली सायकल आहे ना, परत प्रिलिम्स मेन्स इंटरव्ह्यू, त्यासाठी एकही चान्स आपल्याला घ्यायचा नाही. आपल्याला अगदी सुरुवातीपासून हाच लास्ट अटेम्प्ट म्हणून आपल्याला करायचे सगळ्यांना, कुणाला पण. आणि मी जसं सुरुवातीला सुरू केलं ना, मला कधीच वाटलं नाही की मी नापास होईल. हे तुम्हाला मी आता इथं पास झालोय म्हणून सांगत नाही, मी पास व्हायच्या आधी पण हेच सांगत होतो, मला कधीच वाटलं नाही मी नापास होईल म्हणून. मग ते आपलं जे पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असतो ना, तो ॲटिट्यूड आपल्याला तिथपर्यंत घेऊन जात असतो. आता मी बऱ्याचदा मित्रांसोबत किंवा ॲस्पायरंट सोबत चर्चा करताना असं जाणवतं की कुठंतरी बॅक ऑफ द माइंड एक निगेटिव्हिटी असते, किंवा नाही हे असंच आहे किंवा लयच अवघड आहे. अवघड आहे, डेफिनेटली अवघड आहे, पण इतकं अवघड बी नाही की आपण जे मानतो त्याला. आणि हे लोकांनी जास्त अवघड करून ठेवलं, जे सांगणारे लोक आहेत ना आमच्यासारखी, अरे बाबा काहीतरी अगर कठीण काम करना था तो पहाड तोड देते, MPSC करने की क्या जरूरत थी, त्या अशा गोष्टी सांगतात. खरंच इतकं काहीच अवघड नाही, एकदम सोपं आहे. आणि एकदम सोपं आहे, इतकं सोपं पण नाही, ते पण तितकंच खरं आहे. म्हणजे दोन्हीचं मी नाही, ते अवघड पण नाही सोपं पण नाही. केलं तर सोपं आहे आणि नाही केलं तर मग लय अवघड आहे. दोन्ही लोक बघितले जे 18 तास लायब्ररीमध्ये बसतात, 16 तास लायब्ररीमध्ये बसतात, त्यांचं पण काहीच कामाचे नाही ते. आणि जे काय रूमवर असते ती पण बघितली, ती पण काहीच कामाचे नाहीत. अगदी मी 2 वर्षापासून इथे पुण्यात येणारी मुलं बघितली की जे कंटिन्यू रूमवर झोपून असतात. काय त्यांना काय सांगणार आपण, नापास झालेला काय करणार, आपण अभ्यासच करणार नाही, नापास होणार, त्याचा फिक्स आहे ना. आणि 2020 पर्यंत आलो होतो आपण. 2021 ला परत अभ्यास केला, 4 महिन्यांनी परीक्षा झाली. 2020 ची मेन्स आणि 21 च्या मेन्स मध्ये 4-5 महिन्यात काहीतरी फरक होता. तर 2021 ला राज्यातून 18वा आलो आणि गटविकास अधिकारी वर्ग 1 या पदावर माझी निवड झाली होती 2021 मध्ये. आणि 2022 मध्ये परत राज्यातून 28वा येऊन आता पोलीस उपाधीक्षक, जे आपलं सगळ्यांचं आवडतं स्वप्न असतं, त्या पदावर माझी निवड होईल.
आणि मला पोलीस डीवायएसपीच व्हायचं होतं. मी अगदी पहिला बी आलो असतो तर मी डीवायएसपी प्रेफरन्स टाकणार होतो. त्याच्यामुळे हे असं सगळं होतं. आणि ह्याच्यासोबत अरे आपण कसं असतं की आपण बाकीच्या परीक्षा देत नाही की करण तर राज्यसेवाच करण किंवा करण तर हेच करण. मान्य ऍटिट्यूड तुमचं तेच पाहिजे, करण तर राज्यसेवाच करण, पण पॅरलली आपण दिल्या पाहिजे. का दिल्या पाहिजे? थोडी प्रॅक्टिस होत चलती आणि एक पास होत गेलं की एक पॉझिटिव्ह ऍटिट्यूड येत जातो. मी जसं सांगितलं 2017ला पॅरामिलिटरीमध्ये CISF मध्ये, 2019ला तलाठी, 2020ला STI ASO, 2020लाच PSIच्या मी मुलाखतीला पण होतो, 2021च्या PSIच्या मुलाखतीला पण होतो, 2021ला BDO आणि 2022ला DYSP आणि 2023च्या मेन्सला पण होतो. तर हे आपल्याला पॅरलली करत जायचं, कारण एका परीक्षेचा इम्पॅक्ट दुसऱ्या परीक्षेवर, आणि आपल्याला एक स्वतः कॉन्फिडन्स येत जातो की आय हॅव समथिंग, म्हणजे माझ्याकडे काहीतरी आहे. आणि जसं मी सुरुवातीला मेन्शन केलं की चांगल्या अकॅडमिक बॅकग्राऊंड असणारी मुलं त्यांच्यासोबत आपली स्पर्धा आहे. आता बऱ्यापैकी असतील चांगल्या अकॅडमिक बॅकग्राऊंडची, जसं आपल्याला MPSC मध्ये बऱ्यापैकी दिसतं की इंजिनिअरिंगचा टक्का प्रचंड मोठा आहे. 10 मधले 8 लोक इंजिनियर आहेत आणि मग समोर बसलेले बऱ्यापैकी इंजिनियरच असतील, बरोबर आहे ना? नाहीत. ठीक आहे, मग वरच्या 20% आपल्याला व्हायचंय आणि वरच्या 20% मध्ये येऊन आणि आपण ट्रेंड बदलून टाकू. मग ते इंजिनियरचे 80% होते ते अर्धे करून टाकू आणि बाकीच्यांचा टक्का आपण तिकडे वाढवू. तर हे मला वाटतं इतकं बास झालंय. आणि एक बेसिक सांगतो, मी माझा सगळा अभ्यास गावाकडे केलाय. हे सगळ्यात महत्वाचं सांगायचं राहून गेलं. हे का सांगायचंय, हे आता एक नवीन ट्रेंड मधल्या काळात होता, कुठल्या 2015 ते 20 पर्यंत पुण्यातून अभ्यास करण्याचा, आता एक नवीन डेव्हलप होतोय गावाकडे राहून अभ्यास करण्याचा. त्या मॅडम आम्ही 4 मध्ये दोघं घरी राहून अभ्यास करणार आहेत, दोघं घरी राहून अभ्यास करणार आहेत. अभ्यास होणं महत्वाचं आहे, घरी करो किंवा इथं करो. फक्त मला असं वाटतं की आपण ज्यावेळेस घरी करतो किंवा गावाकडे करतो त्यावेळेस आपल्याला बॅरियर कमी येत असतात. इथं जसं आपल्या प्रत्येक ह्याच्यावर स्पर्धा आहे. आपल्याला सकाळी नाश्त्याला पण लाईन लावावं लागते सर, बरोबर आहे ना? आपल्याला चहाला लाईन लावायला लागते, आपल्याला संडेला आपल्या जेवणाची व्यवस्था करायला लागते, स्वतःचे कपडे स्वतःला धुवायला लागतात. म्हणजे सगळ्या फ्रंटवर लढाई आहे इथं. घरी राहिल्यावर ह्या सगळ्या गोष्टींपासून वाचून राहतं. आणि अजून एक प्लस पॉईंट काय, कसं वाचून राहतं, 2022ची राज्यसेवेची मेन्सची परीक्षा अगदी आदल्या दिवशीपर्यंत माहित नव्हतं की उद्या होणार आहे की नाही होणार आहे. घरी अभ्यास करण्यात आणि इकडे मुलांनी काय केलं की परीक्षा पुढेच जाणार आहे म्हणून अभ्यास थांबवलं 15 दिवस आधीपासूनच, आणि त्यांना प्रचंड मोठा तोटा झाला. 10-10, 15-15 मार्क ते मागे पडले बाकीच्यांपेक्षा. आणि 15 मार्कची काय व्हॅल्यू असते ना, 2022चा रिझल्ट उघडून बघायचा, 50 रँक आणि 450 रँक, 15 मार्काचा फरक असणार आहे. तर ही 15 मार्क आपण ते शेवटच्या 15 दिवसात गमावलेली. आणि मी घरी अभ्यास करणं लकीली मला चांगली भेटली आणि मी तीच रेफर करत गेलो. आपल्याला काय सवय असते की पुस्तकं घ्यायची, इतिहास हिस्ट्री मधून समजा उदाहरणार्थ आपण समाधान महाजन सरांचं पुस्तक वाचत असू आणि कंबाईनला जर 10-15 प्रश्न आली तर 15 प्रश्नामधली 8 प्रश्न त्यांच्या पुस्तकात सापडतात आणि 7 सापडत नाहीत. मग आपल्याला वाटतं अरे आपलं काहीतरी मटेरियल चुकतंय, आणि मग त्या वर्षी आपल्याला गाठाळ सरांच्या पुस्तकात सापडतात ती पुस्तकं प्रश्न, आणि मग लगेच आपण गाठाळ सरांचं रेफर करायला चालू करतो. मग याच्यातून काय होतंय, आपली आपण वायबल होतो आणि मग ते फायद्यापेक्षा तोटा जास्त होतो. कारण 2 पुस्तक वाचायला प्रचंड टाइम जातो, रिव्हिजन होत नाही. काही गोष्टी रिस्क घ्यायची, जसं सायन्सला पण आपल्याला रिस्क घ्यायला लागती. सगळीकडेच रिस्क आहे, प्रत्येक विषयात रिस्कच आहे. एक पुस्तक घ्यायचं, तेच पुस्तकावर फर्म राहायचं, नोट्स, फक्त पुस्तक स्टँडर्ड असलं पाहिजे त्याची काळजी घ्यायची. नाही तर तुम्ही काहीतरी आणता बाजारातून, हे ट्रेंडिंग लाईन हे घ्या आणि मग त्याच्यावरच फर्म राहतं, काय म्हणजे लॉजिक नाही त्याच्यात. मग त्याच्यासाठी जर तुम्हाला सांगायचं असेल तर मी शेवटी ज्यावेळेस आपण प्रश्न उत्तर करायची त्यावेळेस मी तुम्हाला पुस्तकं पण सांगतो कुठली आहेत. तर आणि आपण इतिहासापर्यंत आलतो. इतिहासाला तसं करायचं, भूगोलाला पण एकच पुस्तक घ्यायचं, त्याची रिव्हिजन करत जायची वारंवार आणि नोट्स काढत जायच्या. जसं एक प्रिव्हियस इयर प्रश्न तुम्ही वाटलं तर लिहून पण घ्या,
मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका सिलेबस प्रिलिमचा सिलेबस इतका काही डिफाईन नाही आपल्याकडे केलेला, त्याच्यामुळे बऱ्याचदा ते एक डायलेमा असतो की बाबा नेमकं वाचायचं काय. तर मग ह्याच्यासाठी काय आहे की मागची प्रश्नपत्रिका बघायच्या, सोबत सिलेबस बघायचा, आणि जी स्टँडर्ड पुस्तकं मी नंतर सांगणार आहे किंवा बऱ्यापैकी आपण सगळी तीच पुस्तकं वापरत असतो, तर ती पुस्तकं हे सगळं आपल्याला एका फ्लोमध्ये वाचायचंय. आणि एक अनालिसिस पुस्तक, सरांचं लॉजिक बुस्टर पण आहे, मी काय जाहिरात करत नाही त्याची, बट जेन्युनली सरांचं पुस्तक खरंच चांगलं आहे. कारण सरांची एक बॅच केली होती मी, मला आठवतंय HRDची, जी प्रचंड फायद्याची ठरली. मला 114 मार्क मिळाले होते त्या वर्षी HRDला. तर सरांची बॅच नाही केली तरी युट्यूबला आहेत सर, सरांचे लॉजिकचे व्हिडिओ बघून घ्यायचे, नक्कीच फायदा होतोय. नाही इथून म्हणायचे सरांची जाहिरात केली आहे ना. तर सरांचे युट्यूबला व्हिडिओ आहेत जे लॉजिक, खरंच सरांचं लॉजिक म्हणजे खरंच लॉजिक आहे. ते सरांचं पुस्तकाचं नाव पण लॉजिक बुस्टर आहे. की म्हणजे एक उदाहरण सांगतो, HRD मध्ये शिकवताना ते सर आम्हाला सांगायचे की एक उदाहरणार्थ एक प्रश्न आला की भारताच्या चाइल्ड मॉर्टॅलिटी रेट अमुक अमुक आहे आणि 1992 साली आफ्रिकेचा चाइल्ड मॉर्टॅलिटी इतका इतका होता. 2 वाक्य आले, खाली दिलं अ बरोबर ब बरोबर अ ब बरोबर आणि दोन्ही चूक. तर आपल्याला काय माहित पाहिजे, भारताचं माहित पाहिजे का आफ्रिकेचं माहित पाहिजे? डेफिनेटली भारताचं माहित पाहिजे. तर त्यांचं असं म्हणणं असतं की मग आफ्रिकेचं बरोबर आहे. बरोबर आहे सर? तर अशा पद्धतीने त्यांचं एक लॉजिक आहे, ते व्हिडिओ बघा तुम्ही. आणि एक आपल्याकडं कसं आहे की जे मी जसं सांगितलं टॉपर्स सांगत असतात मागची आमच्यासारखी जी पास झाल्यावर त्यांना काहीच चिंता नसते. मी काहीतरी सांगायचं, मी काहीतरी सांगणार नाही, मी जे खरं आणि बरं बनलं ना ते खरं सांगल. आपल्याकडे बाजार गप्पा सुरू असतात MPSCत की आपण ज्यावेळेस नवीन येतो, मी पण नवीन आलो होतो MPSCत, त्यावेळेस काही मित्रांना भेटलो होतो. तर त्यांचं असं होतं की राज्यसेवा करायची म्हणजे रात्रभर पुस्तक घेऊन बसायला लागतं अभ्यासाला, किंवा मग त्या जुन्या पोरांना खूप मार्क आहेत, नाही तर पुण्यातल्या पोरांना लय मार्क आहेत. असं काही सुद्धा नसते. जुन्या पोरांना मार्क नसतात, पुण्यातल्या पोरांना मार्क नसतात. आणि याचं सगळ्यात बेस्ट उदाहरण जर बघायचं असेल ना तर ह्याच वर्षीची राज्यसेवा मेन्सची आहे, मला 465 मार्क होते आणि इतक्या चर्चा होत्या बाजारात की 480च्या प्लस 70 मुलं आहेत, 490च्या प्लस इतकी येतं, 470च्या प्लस इतकी येतं. फायनली काहीच सापडलं नाही त्याच्यात. मग ह्या सगळ्या गप्पांपासून आपल्याला, ज्याला मी बाजार गप्पा म्हणत असतो, ह्या बाजार गप्पांपासून आपल्याला लांब राहायचंय. एकदम असं धाप लावल्यागत आपल्याला आपलं रस्ता, आपला अभ्यास. तसं तुम्ही एवढं मार्गदर्शन करणे एवढं मोठं नाही समजत स्वतःला, पण जस्ट सांगतोय की मला मी जे जे करायचं ते सांगतो. मला बाकीच्यांची चिंता नव्हती. आपली धाप लावल्यागत समोर बघायचं. घरी एक रूम होती, त्या रूम मध्ये अभ्यास करायचा, छोटा फोन होता वापरायला, आणि हे सगळं करायचं. इकडच्या गोष्टींपासून एकदम लय लांब म्हणलं तरी जमतं, एकदम फार फार हवे, काही हेच नव्हतं, इकडचा गंधच नव्हता. तर मग 2021ला 18 रँक, 22ला 28 रँक. आणि सक्सेस इज नेव्हर अन ऍक्सिडेंट. सक्सेस कधीच ऍक्सिडेंट नसतो. ते हे सगळे रिपीट लोक आहेत, रिपीट पास होत नसतं कोणी. त्या मॅडम ऑलरेडी यार आहेत. सर ABDO होते, DDR होते, आता परत DYSP झालेत. मॅडम BDO झाल्या, परत डेप्युटी कलेक्टर झाल्या. तर हे कोइन्सिडेंट नाही, हे काहीतरी केलेलं असतं, काहीतरी त्यासाठी कष्ट घेतलेले असतात, म्हणून हे सगळं होत असतं. आणि जसं सांगितलं पुण्यातल्या मार्कांचं, हे असल्या गोष्टींवर लक्ष ठेवायचं नाही. आपण आपला अभ्यास करायचा आणि एकदम स्ट्रेट फॉरवर्ड राहायचं. बरेच लोक आपलं ह्या सगळ्या प्रवासात भेटत असतात, चांगली वाईट सगळी भेटतात, कॉन्फिडन्स डाऊन करणारे पण भेटतात. की मला आठवतंय मी मला वाटतं 21च्याच मेन्सच्या परीक्षेला इथंच पुण्यातल्या एका सरांना भेटलो होतो. त्यांनी मला सांगितलं की आमच्याकडे 470 प्लस मार्क असणारे 50 विद्यार्थी आहेत, आणि फायनल रिझल्ट आल्यावर मी काढून बघितलं 470 प्लस मार्क असणारे फक्त 10 लोक होते सगळी. आणि त्यांचं असं म्हणणं होतं की आमच्या क्लासची 50 आहेत. तर मग अशी लोक पण आपल्याला ह्याच्यात भेटत असतात. ह्याच्यापासून आपल्याला एक दोरी ठेवायची आणि आपलं काम करत राहायचं. आणि आपल्याला एक अजून एक सवय असते, बऱ्यापैकी बऱ्याच लोकांना असते, खोटे मार्क सांगायची. खोटे मार्क सांगितल्याने दुसऱ्यांच्या मोरलवर परिणाम होत असतो. कोणी जास्त सांगतं, कोणी कमी सांगतं. माझं असं म्हणणं आहे, जास्त तर सांगूच नाहीत, आणि कमी सांगायचेत ना डायरेक्ट 100 मार्क कमी सांगायचे. मग तुम्हाला जर असे 10-5 कमी नाही सांगायचे. लोकांना सवय असते की आता राज्यसेवेला कुणाला जर 470 असले तर ते 460 सांगतो, 405. इतके कमी का सांगताय? 460 तर डायरेक्ट 360 सांगा. मग असे 10-5 कमी नाही सांगायचे.
तर मग ही अशी काही मंडळी असतात जी न्यूसेन्स क्रिएट करतात. मग ह्या सगळ्या लोकांपासून पण आपल्याला लांब राहायचंय आणि अभ्यास करण्यासोबत ह्या सगळ्या गोष्टी पॅरलली करणं तितकंच गरजेचं आहे. कारण आपला माइंडसेट आपल्याला काय सांगतो ना शेवटपर्यंत हेच आपल्याला त्या यशापर्यंत घेऊन जात असतं. आणि मी जे सांगत होतो मला की आपल्याला कारण द्यायची लय सवय असते. मी एनसीसी ला होतो, माझं एनसीसी सर्टिफिकेट देखील झालेलं आहे. मी जिथं सिनियर अंडर ऑफिसर होतो, जे की 50 लोकांना लीड करत असतं. 2017ला माझी एनसीसी सी सर्टिफिकेट संपलं. तिथं आम्ही 4 आमचे प्रिन्सिपल होते बेसिक. बी डिसिप्लिन, डोंट मेक एक्सक्युजेस, वर्क हार्ड विदाउट फस आणि बी पंक्च्युअल. ह्या 4 गोष्टी होत्या आणि ह्या 4 गोष्टी कुणाला पण यशापर्यंत जायला मदत करणार. त्यातल्या एका गोष्टीवर मी सांगतोय, डोंट मेक एक्सक्युजेस. कारण द्यायची नाही. आपल्याला काय असतं, गोल करण्यात चुकलं, नाहीतर गोल खालीवर झाले, माझा नंबर टाकण्यात चुकला, श्राद्ध बाप दाखवण्यात श्राद्ध घाल, इतकं सरळ आहे. म्हणजे मार्क आले तर सांगा, नाही तर चुकले पिकले तसलं सांगायचंच नाही. हुकलं की हुकलं असतंय. तर तसं आहे. आणि आपल्याकडे सध्या एक लय फास्टली रॅपिडली चेंज होत चाललं. आपण जर पाठीमागची 4-5 वर्षाची कट ऑफ काढून बघितले ना, किती रॅपिडली चेंज होत चाललंय. सगळे डिजिटल युट्यूब आलेत, सरांसारखी मार्गदर्शक आलेत आणि सगळं एकदम रॅपिडली चेंज होत चाललंय. म्हणजे कट ऑफचं जर बघितलं 2019च्या राज्यसेवेच्या मेन्सचा कट ऑफ होता 454, 20च्या मेन्सचा होता 467, 21च्या मेन्सचा होता 477 आणि 22च्या मेन्सचा होता 488. इतक्या रॅपिडली हे सगळं चेंज होत झालंय आणि ते आपल्याला त्या रॅपिड जी स्पीड आहे त्या रॅपिड स्पीड सोबत आपल्याला अलाइन व्हायचं आता. त्या स्पीड सोबत आपल्याला जायचं, नाही तर स्पर्धेतून मागं पडलं की मग आपण मागं जाणार आहोत. आणि ह्याच्यासाठी काय करायचंय तर एकदम सीधा फंडा आहे की प्रत्येक वेळी आता बघा, आपण दिवसभर अभ्यास करत असतो. आपण एक दिवस अभ्यास केला ना तर आपण कितीतरी विद्यार्थ्यांच्या कमी केला तर आपण कितीतरी विद्यार्थ्यांच्या मागं पडत असतो. आणि एक दिवस आपण अभ्यास जास्त केला तर कितीतरी विद्यार्थ्यांच्या आपण पुढे जात असतो. मला आठवतंय चांगलं की आम्ही ज्यावेळेस अभ्यास करायचो 2019ची PSI ची मेन्स दिली होती आणि त्यावेळेस आम्ही 15 जण होतो ज्यांना 115 मार्क होती. 15 लोक 115ला मार्क. असं समजू आपण एका थोड्या वेळासाठी की सगळी सारखी हुशार, बरोबर ना. जर सारखी मार्क आहे तर सारखी हुशार. तर त्या 15 जणातलं मी आज DYSP झालो, बाकीचे अजून पण पोस्ट काढण्यासाठी झगडतात. तर ही जी आहे ना, ही फक्त आपण बऱ्यापैकी एका लाईनवर असतो, ती लाईन क्रॉस करायसाठी थोडं त्याला बूस्ट देणं गरजेचं असतं. म्हणजे आपण नाही का बघा, एस्केप व्हेलॉसिटी असते. आपण चांद्रयान पाठवलं त्यावेळेस राऊंड करत होतं ते चांद्रयान पृथ्वीला बरेच दिवस आणि शेवटला एक बूस्टर द्यायला लागते. थोडी एस्केप व्हेलॉसिटी दिलं का की त्या कक्षेतून बाहेर जातं ते. तर मग त्या आपल्या जी MPSC ची कक्षा आहे ना, ह्याच्यातून बाहेर जाण्यासाठी थोडं एक एक्सेलरेशन वाढवणं गरजेचं आहे. तर ते एक्सेलरेशन वाढवलं तर नक्कीच आपण ह्या सगळ्यांच्या बाहेर पडू. आपण बरेच जण ह्याला चक्रव्यूह म्हणतात. तर आपण ह्या चक्रव्यूहातले रती महारथी हो, अर्जुन होऊ ना, ह्याच्यातून बाहेर पडू. आणि असं काही नसतं की जे खरं होतं ते सांगतो थोडं. असं काही नसतं की MPSC पास झाला म्हणजे सगळं झालं. अशी कितीतरी लोक दाखवतो मी तुम्हाला जे MPSC पास न होता एकदम चांगल्या आपल्या मान्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत रुपालीताई चाकणकर, त्या MPSC करत होत्या. त्या महिला आयोगाच्या अध्यक्ष ज्यांना आपण पाठ करतो, त्यांच्यासोबत पास झालेले डेप्युटी कलेक्टर त्यांना DYSP सल्यूट करत असताना. तर मग ते ह्या गोष्टी कुठेतरी असतात की आपल्या जर पोटेन्शियल असलं ना तर ते कुठंच झाकत नाही. त्याच्यामुळे परीक्षा पास होणं नापास होणं हे त्या वेळचे आणि काही त्या वेळच्या गोष्टी आहेत आणि काही गोष्टी सर्कमस्टेन्शियल असतात. म्हणजे जागा असणं. आता आमची काही मित्र आहेत 2020ला ते राज्यातून पहिले दुसरे तिसरे आले, किंवा पहिले दुसरे नाही, दुसरे रँक पकडा, पहिले दुसरे माहिती आहे तुम्हाला, की त्यांना तरी पण अपेक्षित पोस्ट मिळाल्या नाही. मग ते त्यांची चूक आहे का? तर अजिबात नाही, त्यांच्या तितकंच कॅलिबर होतं. पण ते मग त्यावेळेसचे सर्कमस्टन्सेस तसे होते ना, जागा नव्हत्या किंवा अजून काय काय होतं. त्यावेळेस पहिल्या 10 मध्ये येऊन पण लोकांना क्लास 2 पोस्ट घ्यायला लागली होती. तर मग ह्या सगळ्या गोष्टी असतात. त्यामुळे आपल्या कॅपेबिलिटीत सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असेल तर क्षमता असतात. क्षमता जर असल्या ना तर कुठंच झाकत नाही आपण, कुठं पण आपण चमकणारच आहे पुढे जाऊन. तर मी त्यातले असे अनेक उदाहरण आहेत. आपले ते हंबीरराव मोहितेंचे दिग्दर्शक आहेत, त्यांचं नाव आठवतंय म्हणून, तरडे, प्रवीण तरडे सर, MPSC करायचे, इथं येत असतात ते. एक अजिंठा नावाचं हॉटेल आहे, वडापाव खायला येत असतात ते. तर ते पण MPSC करायचे आणि ते माणूस आज दिग्दर्शक झाला, इतकं प्रचंड मोठ्या यशस्वी सिनेमाचा दिग्दर्शक आहे. म्हणजे क्षमता असल्या तर कुठं पण आपण झाकत नाही. त्याच्यामुळे क्षमता विकसित झाल्या तर मला वाटतं, आणि प्लॅन बीचा विचार केलाच पाहिजे.
कधी सगळे पास होणार नाहीत ना. आपण इथं आता किती 100-200 लोक असतो, 300 लोक असतो, 300 लोक पास होणार आहे का मला सांगा? डेफिनेटली नाही होणार. मग त्यात आपण ते मान्य केलं पाहिजे आणि खरा सन्मान सत्कार त्यांचा केला पाहिजे जे एमपीएससी सोडतंय. एमपीएससी सोडायला पण लय धाडस लागतं. हसायची गोष्ट नाही, खरंच एमपीएससी सोडायला पण लय धाडस लागतं. जर आपण परीक्षा प्रिलिम्स पास होत असू, आपण मेन्सला असू, तर डेफिनेटली अगदी शेवटच्या अटेम्प्ट पर्यंत प्रयत्न केला पाहिजे. पण काही लोक अशी बघितलीत मी 2014ला अभ्यास करत होती, ती 2024ला पण अभ्यास करतायत, अजून पण एकही प्रिलिम्स पास नाहीत, एकही मेन्सला नाहीत. इतकंच कशाला, तर आता जी आपली मेगा भरती होती 7,000 जी एमपीएससी क्लर्कची घेतली, त्याच्या पण मेन्सला नाहीत म्हणलं, त्यांनी प्रयत्न करावा का मला सांगा? आणि काही लोक अशी पण आहेत, ही सगळी बघितलेली उदाहरणं आहेत, मी नावं सांगत नाही त्यांची फक्त. तर मग आपण ह्याच्यात कुठं बसतो आणि आपल्याला काय करायचं ते आपण ठरवू शकतो. अशी पण बघितली ज्यांना 1 वर्ष झालं, त्यांना 1 वर्ष झाला अभ्यास करतायत, त्यांना विधानसभेतला लोकसभेतला फरक कळत नाही, त्यांना विधानसभेत किती सदस्य आहेत ते माहित नाही, त्यांना लोकसभेत किती सदस्य आहेत ते माहित नाही. आणि ह्या जर आपण वाटेवर असू तर आपण नक्कीच सोडलेलं कधी पण चांगलं, आपण एक चांगला रस्ता त्याच्यापेक्षा निवडू शकतो. माझा एक मित्र आहे, त्याचं नाव पण मला आठवत नाही, सॉरी, नावातलं अवघड आहे माझं, लक्षात राहत नाही. तर ते ना सुरुवातीला ओळखलं स्वतःचं कॅलिबर आणि व्यवसाय सुरू केला. आज त्याचा जवळपास 4 ते 5 कोटी रुपयाची उलाढाल आहे. म्हणजे एक 4-6 महिने एमपीएससी केलेलं लगेच सोडून दिली. तर मग असं पण आहे ना, आपण सगळ्यांना ज्यांना ऐकलं असेल, शरद तांदळे, रावण नावाचं पुस्तक पण लिहिलंय त्यांनी, प्रतिदेश उद्योजक आहेत, 10-12 दिवस एमपीएससीचा अभ्यास केला आणि सोडून गेले. म्हणजे मी ते परत तिथंच येतं, ते आपल्याजवळ जर क्षमता आहेत ना तर आपण कुठं पण चमकू शकतो. तर असं आहे. आणि बाकी थोडं तुमचे जे प्रश्न असतात ते माझ्याकडेच काय प्रश्न आहेत जे वारंवार विचारले जातात, ते इंस्टाग्रामला आणि फेसबुकला, बाकी व्हॉट्सअपला जे कोणी भेटलं तर सारखे प्रश्न विचारले जातात. ते प्रश्नाचे मी माझ्या वतीने उत्तर देतो आणि शेवटला आपण थोडं आमचं सगळ्यांचं झाल्यावर एक प्रश्न उत्तर तर घेणारच आहोत. पाठांतर करावं की कन्सेप्टचा अभ्यास करावा? तर यात असं आहे, कन्सेप्ट केल्या पाहिजे, पण प्लस पाठांतर, प्रचंड पाठांतर लागतं एमपीएससीला. प्रत्येक गोष्ट पाठच पाहिजे. खाड्याचा क्रम आहे, पाठच पाहिजे. खनिजं कुठे मिळतात, पाठच पाहिजे. डोंगरांची, आपल्या त्या सह्याद्रीतल्या पर्वतांची उंची, पाठच पाहिजे. सरांच्या HRDची आकडेवारी, पाठच पाहिजे. पॉलिटिकली सर मला सारखं समोर दिसतंय म्हणून लक्ष येते त्यांचं. पॉलिटिचे कलम सगळी नाही, पण महत्वाची कलम तर पाठच पाहिजे. म्हणजे अशा काही गोष्टी त्या पाठच पाहिजेत. आणि पाठ करायसाठी काय करायचे, नोट्स बनवायचे. याच्यासाठी 2 पाठ सांगतो. एक प्रिलिम्ससाठी काय करायचं, मला वाटतं बऱ्यापैकी 28 एप्रिल वाले आणि 16 जून वाले लोक आहेत, बरोबर आहे ना? तर प्रिलिम्ससाठी एक वही करायची, स्पायरल बाइंडिंगची, 150 पानाची करा, 200 पानाची, 100 पानाची, जेवढी काय करायची, एकदम स्पेसिफिक. काही पण नोट्स नाही काढायचे त्यात, एकदम स्पेसिफिक. जशी डोंगरांची उंची लिहिली, खाड्यांचा क्रम लिहिला, बाकी कधी कधी ते उत्तरातल्या हिमालयातल्या नद्यांचा क्रम येत असतो, ते क्रम लिहिला. आणखीन कोणतं खनिज कुठं सापडते त्याचा क्रम लिहिला, लोकसंख्येतली लिंग गुणोत्तर लिहिलं, घनता लिहिली, राज्याची घनता, बाकी जिल्ह्यांची घनता. जी प्रश्न येतात त्या प्रश्नांच्या अराउंड असा डेटा आपल्याकडे एका वहीत करून ठेवायचं. मग सगळ्या विषयाचं एकत्र पण जमतो. ते सायन्सचं पण त्यात मी केलं असं म्हणून सांगतोय, सायन्सचं पण त्यात, हिस्ट्रीचं पण त्यात, पॉलिटिक्सचं पण त्यात, इकॉनॉमिक्सचं पण त्यात. इकॉनॉमिक्सला देखील प्रचंड पाठांतर लागते. तर हे सगळं एक प्रिलिम्ससाठी एक वही करायची आणि हे पाठांतरच करायचे. बाकी कन्सेप्च्युअल क्लॅरिटीला बी पर्यायच नाही. ते आपल्याला कन्सेप्ट क्लिअर झाले पाहिजे. संघराज्य काय असतं ते कळालंच पाहिजे ना. काही प्रश्न असे पण येतात की मग ते थोडं अंडरस्टँडिंगवर पण असतात. सगळेच प्रश्न असे पाठांतरावर येत नाहीत. आणि हे सगळं जुळून येतं एकत्र, म्हणजे मार्क असे एकदम येत नाही. तुम्ही नुसतं कन्सेप्ट पाठ केला तरी मार्क येणार नाहीत. हे सगळं थोडं थोडं यायला लागतंय. आणि एका विषयाला तुम्ही भर देऊन, कुणी असतं की ते एकदम करंटचा बाप असतो, नाहीतर पॉलिटिक्स एकदम महारथी असतो, तर असं होत नाही. ते सगळीकडे थोडे थोडे मार्क आणायला लागतात. तर आपण म्हणजे त्या रिझल्टमध्ये येत असतो. आणि पहिलं दुसरं यायला मग ते परत एखाद्या विषयात महारथी, बाकीच्यात ॲव्हरेज, हे अशा पद्धतीने करायला लागतंय. मग त्याच्यासाठी हे पाठांतर करायसाठी नोट्स काढायचे आणि त्याच नोट्स आपण मल्टिपल टाइम रिव्हिजन केलं ना, आपल्याला ते एकदम पाठ होऊन जातंय. म्हणून ह्याच्यासाठी करायचंय ते. आणि एक स्वतःची डायरी करा असं मला वाटतं, की आपण ज्यावेळेस बसतो ना अभ्यासाला लगेच लिहून टाकायचं, ह्या वेळेला बसलो, तारखे पुढे लिहून टाकायची, आज माझा 8 तास झाला, आज माझा 10 तास झाला, आज माझा 6 तास झाला. अल्टिमेटली कुणी काही सांगत असलं, स्मार्ट वर्क काही पण सांगत असलं का, शेवटी एकच सत्य, तुम्हाला खुर्चीवर बसायलाच लागतंय.
अभ्यासच करायला लागते. स्मार्ट वर्क तर डेफिनेटली करायचंय, पण आपण काय करतो स्मार्ट वर्कच्या नावाखाली मग 4 तास अभ्यास, 3 तास अभ्यास, 5 तास अभ्यास असलं नाही करायचं. ऍव्हरेज 8 तास अभ्यास झाला पाहिजे असं सांगतो मी. सरासरी 8 तास, 7 तास करा सरासरी, पण मग ते सरासरी झाला पाहिजे. म्हणजे असं नाही की बघा 8 दिवसाची सरासरी काढायची आपण. 8 दिवस जर 8-8 तास केला, 7 दिवस जर 8-8 तास केला तर 8 तास होईल, आणि 8व्या दिवशी केला नाही तर आपली सरासरी परत 1 तासाने खाली येते. तर मग ही आपल्याला ऍव्हरेज मेंटेन करायचंय आणि हे असं डायरीवर लिहून ठेवायचं की मी आज इतका केला, दुसऱ्या दिवशी इतका केला, आणि डायरी सोबत पॅरलली असं पण लिहून ठेवायचंय की मला ह्या दिवशी हे विषय करायचे, एवढ्या दिवसात हा विषय करायचा आहे, अगदी परीक्षेच्या दिवसापर्यंत करून ठेवायचं. आणि हे जर झालं नाही, म्हणजे एक्झिक्यूट झालं नाही की मला 8 दिवसाचा इतिहास झाला नाही, ठीक आहे, त्याचं बर्डन नाही घ्यायचं, नाही झालं तर एक्सटेंड करायचं, सीधा फंड आहे ना. तर मग असे सगळे विषयावर सारखा भर देऊन, आणि काही विषयांवर विशेष भर देऊन देखील, जसे इतिहास सारखा विषय त्याच्यात किती पण अभ्यास केला तर आपण 10 मार्काच्या पुढे जाणं थोडं अवघड असतं. पॉलिटी सारख्या विषयाच्यात आउट ऑफ आपण मार्क मिळवू शकतो. इकॉनॉमिक्सला देखील तसंच आहे, भूगोलला देखील तसंच आहे. ते विषय जास्त डीपली करणे आणि एक प्रत्येक विषयात ऍव्हरेज मार्क आणण्याचा प्रयत्न करणे, जेणेकरून आपण एक ती फाईन लाईन जी आहे ना कट ऑफची ती क्रॉस करू शकू. आणि कट ऑफच्या लाईन मध्ये पडायचंच नाही की कट ऑफ किती लागेल, मार्कच एवढे टाकून टाकायचे की कट ऑफ पासून 10-20 मार्क जास्त टाकायचे. जर असं चर्चा असल्या मार्केटमध्ये की STIचा कट ऑफ 50 लागणार तर डायरेक्ट 70 मार्क असली पाहिजे आपल्याला. मग ही अशी मार्क आपल्याला ह्याच्यासाठी परत तेच आहे, वही बनवा, त्यात फॅक्ट काढा आणि ह्या फॅक्टची रिव्हिजन करत चला. पॅरलली टेस्ट सिरीज सोडवायच्या. टेस्ट सिरीज मधून जे डेटा आपल्याला गोळा होतो ना, ते डेटाचा आपल्याला एकदम डिटेल म्हणजे आपल्या नोट्स मध्ये लिहून काढायचा. म्हणजे जर 100 प्रश्नाची टेस्ट सिरीज असेल तर 100 प्रश्नामध्ये एक 8-10 प्रश्न आपल्याला असे असतात की ज्यांचा आपल्याला आपल्या नोट्स मध्ये समावेश करणं गरजेचं असतं, ते नोट्स मध्ये समावेश करायचा. आणि अनालिसिस कसं करायचं आणि का करायचं त्याचं एक उदाहरण पण सांगतो. दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिश विमानं जर्मनीवर हल्ले करून परत यायची. तर त्यावेळेस ब्रिटिशचे डिफेन्स मधले जे तज्ज्ञ लोक होती ती बसली आणि त्यांनी बघितलं की विमानाच्या ह्या पार्टवर खालच्या इथं गोळ्या जास्त लागल्यात, म्हणजे हा पार्ट आपला कमजोर दिसतोय, ह्या पार्ट आपल्याला मजबूत केला पाहिजे. तर त्यांच्यातल्या एका अजून तज्ज्ञ माणसाने असा, विश्लेषणाचं महत्व सांगतोय मी, त्याच्यातल्या तज्ज्ञ माणसाने असा एक दुसरा तर्क सांगितला की इथं गोळ्या लागतात हा पार्ट आपल्याला मजबूत करायची गरज नाही, जिथं गोळ्या लागल्या नाही हा पार्ट मजबूत करायची गरज आहे. का तर जिथं गोळ्या लागल्या नाहीत ते विमानं परतच आली नाही, ती तिकडेच पडली. तर मग अशा कमजोर जी आपली गोष्टी तिथं काम करणं आपल्याला अनालिसिस मधून कळत असतं. तर मग अनालिसिस कसं करायचं परत एक उदाहरणासोबत सांगतो. थोडं अनालिसिस करताना वेळ जाऊ द्यायचा. तुम्हाला वाटेल की मी जी पद्धत सांगतोय त्यात वेळ जातो थोडा अनालिसिसचा, पण ह्यांना आपली जी माहिती आपली ती फिल्टर होत जाते आणि इतकं ते परफेक्ट होतं ना, म्हणजे कुठल्या पण वेळेला ते आपल्याला आठवतं. तर काय करायचं आहे त्याला, आपण उदाहरणार्थ एक राष्ट्रपतीचा प्रश्न आला, सोपा घेऊ थोडा थांबा. इलेक्शन कमिशनचा प्रश्न आला की इलेक्शन कमिशनरचे निवृत्त होण्याचं वय काय, आपण 6 वर्ष 65 वर्ष लिहू. ह्याच्यात प्रश्न होता टेस्ट सिरीजमध्ये. लगेच तिथं ती मार्जिन असते, मार्जिनमध्ये लिहायचं 324 इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, मग लगेच 325 काय, 26 काय, 27 काय, 28 काय, 29 काय, 329 पर्यंतच आहे. लगेच ती कलम लिहायची. इलेक्शन कमिशनरचा पात्रतेचा क्रायटेरिया काय आहे, बहुतेक नाही पात्रता काही त्याला पदावरून दूर कसं करते ते लगेच लिहायचं. बाकी 2 इलेक्शन कमिशनर कधी, म्हणजे त्यांना कधीपासून नेमलं जातं, 1993 आय थिंक. मग ते 2 इलेक्शन कमिशनर कोण होती, आणखी त्या दोघांना पदावरून दूर करण्याचा क्रायटेरिया काय आहे. म्हणजे थोडक्यात आपण तिथं पोस्टमॉर्टम करायचं त्या इलेक्शन कमिशनचं लगेच तिथलं तिथं. हे प्रत्येक प्रश्नाला करायचं. UPSCचा प्रश्न आला तर सेम करायचंय. फंडामेंटल राईट्स आला तर अवघड जातं सगळं एवढं सगळं करायला, पण थोडं रिलेव्हंट करायचं. समजा 14 आला तर मग 14 ते 19 तरी करायचंय, 25 आला तर 25 ते 28 तरी करायचंय. तर हे अशा रिलेव्हंट गोष्टी करत जायच्या आणि एक ट्रिक बनवत जायच्या. ट्रिक बनवणं एक लय महत्वाचं आणि मला वाटतं त्याच्याशिवाय आपल्याला लक्षात राहत नाही. ट्रिक बनवणं कसं महत्वाचं आहे तुम्हाला सांगतो. कलम 39 सगळ्यांना आठवतं, 39A, आणि 39 मध्ये 6 गोष्टी बरोबर आहे. मग ते आपल्याला आठवत नाहीत, आता मला पण आठवत नाहीत काय आहेत ते. तर मग त्यासाठी एक सिंपल ट्रिक बनवली होती मी. LD मिक, L लाईव्हहुड, D फॉर डिसेंट्रलायझेशन आहे बहुतेक, M फॉर मोनोपॉली, E फॉर एज्युकेशन, असं काहीतरी आहे. म्हणजे ते आता ते डायरेक्टली आठवलं नाही की ट्रिक आठवली की ते आपल्याला
लिंक होत जातं ते. मग अशाच आपल्याला ट्रिक बनवायची, ट्रिक बनवत जायचं असते. तर आणि बऱ्याचदा असं असतं की आपण अभ्यास करताना आपण पेपर वाचल्याला पण वेळ त्यात मोजत असतो. पेपर वाचल्याला वेळ अभ्यासात येत नाही. मी सुरुवातीला 2 तास पेपर वाचायचो लायब्ररीत, आणि आता तुम्ही म्हणाल की आताच मला घरी बसून अभ्यास केला आणि लायब्ररी परत. ह्याच्यात असं होतं, कोविड पर्यंत लायब्ररीला होतो मी बीडला, आणि कोविडच्या नंतर घरी होतो. तर पेपर वाचल्याला वेळ अभ्यासात येत नाही. पेपर तुम्हाला जर तुमचा सरासरी 8 तास अभ्यास करून जर वेळ उरत असेल, नक्की पेपर वाचा. पेपर वाचण्याने आपल्या ज्ञानाच्या कक्षा प्रचंड रुंद धावतात. पण मला वाटतं असं बी स्पेसिफिक असं वाटतं, एकदम आपल्या डोमेनमध्येच आपण एमपीएससी म्हणजे एमपीएससीच. करंटसाठी आपण पुस्तक वाचत असतो, त्याच्यासाठी करंटसाठी पेपर वाचायचा, आणि पेपर मधलं करंट आपल्या लक्षात पण राहत नाही. तर पेपर मध्ये वेळ घातला ना, आपला अभ्यासाचा प्रोडक्टिव्ह वेळ कमी होतो आणि आपण ते अभ्यासात मोजतो, बऱ्याच गोष्टी होतात. तुम्हाला जर अभ्यास सोडून म्हणजे 8 तास सरासरी अभ्यास सोडून पेपर वाचणं होत असेल तर नक्कीच वाचा. नाही तर मी तर काही पेपर वाचायचो नाही, आणि त्या एमपीएससी मुळे माझी पेपर वाचायची सवय सुटली. जी वयाच्या म्हणजे 8-9 वर्षापासून पेपर वाचणारा एमपीएससी करताना पेपर वाचायचं सोडून दिलं. म्हणजे लोक एमपीएससी करताना पेपर वाचायला चालू करतात, मी सोडून दिलं. तर मी मग करंटसाठी पुस्तक वाचायचो. पेपर न वाचल्याचे तोटे पण आहेत काही, पण ते तोटे आपण बिअर करू शकतो इकडे जर पास झालो तर. सोबत आपण अवांतर वाचन करावे का, हा पण असतंय. छंद असेल तर वाचलेलं चांगलंय, जर प्रेशर येत असेल कधी तरी देखील वाचलेलं चांगलंय. आणि मी असं, मला कोणी एक माणूस शोधून दाखवा, मी बक्षीस देईल, ज्याला एमपीएससी करताना प्रेशर आलेलं नाही. राज्यातून पहिला आलेला पण कुणाला पण दाखवा, त्याला पण तेच वाटत असतं की माझा अभ्यास होतोय का, मला टेन्शन येतंय, अभ्यास करू वाटत नाही. सगळ्यांना तुम्हाला वाटतं, सगळ्यांना वाटत असतं, प्रत्येकाला वाटतं. कोविडमध्ये तर अक्षरशः अशी परिस्थिती होती, म्हणजे आपण कोणाला तरी शोधत असतो. मी घरी अभ्यास करायचो ना, मी मित्राला फोन करून 1-1 तास गप्पा मारायचे. त्यांना इतकं प्रेशर यायचं की काय पुढं काय होणार माहित नाही, केल्याशिवाय तर पर्याय नाही. आणि दुसरं काय करायला, माझं बीएससी झालेलं आहे शिक्षण, दुसरं काय करायला म्हणजे कार्पेटमध्ये नोकरीचं बी एकदम अवघड काम होतं. तर मग कुठंतरी प्रेशर येतच असतं, प्रत्येकाला येतं ते प्रेशर हँडल करून आपण आपला एक अभ्यासावर फोकस केलं पाहिजे आणि कंटिन्यू केलं पाहिजे. आणि अवांतर वाचनाचं परत तेच, मग आपला वेळ अभ्यासाच्या वेळेला कॉम्प्रोमाइज न करता अवांतर वाचन करायचंय. आणि बऱ्याचदा असं असतंय की आपल्याला काय सवय की लायब्ररीमध्ये आपण जर बघितलं ना, बाजूचा काहीतरी वाचतोय, आपल्याला लगेच ते वाचायचं असतंय. त्यानं काय तर, हे खरी उदाहरणं सांगतो मी तुम्हाला, मी डोळ्याने बघितलेलं हे सगळं. मी अजून एक तुम्हाला उदाहरण सांगतो. मला आठवत आहे, मी एकदम 2018ला एमपीएससीची सुरुवात चालू केली ना, त्यावेळेस एका लायब्ररीमध्ये गेलतो. तिथे एक, मला त्याचं नाव पण माहित नाही, काहीच नाही. तिथे एक मुलगा अभ्यास करत होता. समोर कोळंबे सरचं पुस्तक मांडलेलं होतं आणि खाली किरण देसले सरांचं पुस्तक मांडलेलं होतं इकॉनॉमिक्सचं. ते दोन्ही पुस्तकांचा अभ्यास करत होता. मला आजपर्यंत कळालं नाही ते का करत होता. गरजच नाही, एकच वाचा. असं केलं पासच होत नाही. मग त्यासाठी एक पुस्तक वाचायचे. आणि हे असले कॅप्सूल येतात किंवा फास्ट ट्रॅक येतात, फक्त ह्याला एक अपवाद एक आहे, जे विश्लेषण वाचायचे, फक्त विश्लेषण डेफिनेटली वाचायचे. मग ते कुणाचे का असणार. कॅप्सूल निदान काय होतं की आपण तेवढं रिलाय राहतो, किंवा शेवटला एक त्या करंटच्या नोट्स आहेत तेवढ्या नोट्स वाचतो आपण. आणि पाठीमागं काहीतरी इंडिया टुडेच्या का कशाच तर सोर्स मधून एमपीएससीचे प्रश्न यायची, तर लोक सगळे त्याच्या पाठीमागे लागले. असं नाही की त्यातूनच येणार आहे. मग आपण आपल्या सोर्सवर आपला विश्वास पाहिजे आणि तेच केलं पाहिजे. मग आणि आपल्याला लगेच सवय असते, मी जसं सांगितलं की ह्या वर्षी पृथ्वी मॅगझिन मधून प्रश्न नाही आले की लगेच आपण सिम्प्लिफाईडवर शिफ्ट होणार, सिम्प्लिफाईडवर नाही आले की लगेच अभिनववर शिफ्ट होणार. तर हे सगळं नाही, आपलं एकच पकडायचं. किती का प्रश्न येणार त्यातून, फक्त पुस्तक स्टँडर्ड असलं पाहिजे. परत क्रायटेरिया आहे त्याच्यासाठी. नाही तर तुम्ही एखादं फडतूस पुस्तक निवडायचे आणि परत मला शिव्या घालायची माघारी, ह्यानं काहीतरी सांगितलं म्हणून. तर पुस्तक स्टँडर्ड पाहिजे. आणि मला जर विचारलं का, मी पृथ्वीचं परिक्रमा मॅगझिन वाचायचो. त्यात असं होतं की करंटची माहिती असायचीच, पण प्लस उदाहरणार्थ जर असं आलं की सुप्रीम कोर्टचे 50वे न्यायाधीश म्हणून अमुक अमुक यांची निवड झाली, तर लगेच सुप्रीम कोर्टचं एकदम डिटेल असायची, खाली कुंडली असायची की सुप्रीम कोर्टची स्थापना कधी झाली, 28 जानेवारीला झाली. मग लगेच बाकी डिटेल गोष्टी त्यात असायच्या. मग ह्याच्यामुळे एक ती माहिती परत फिल्टर होत जाते आपली. त्याच्यामुळे पृथ्वी वाचलेलं थोडं मला फायद्याचं ठरलं. बाकी आपण आपला पर्सनल कॉल घेऊन
केलं तरी चालतंय. आणि आपल्याला एकदम मास्टर माइंड व्हायचं असतंय, जे पुस्तकात नाही ते पण माहीत पाहिजे असतं. सुप्रीम कोर्टाचं मग एकदम डिटेल काहीच गरज नाही. जे परीक्षाला येते तितकं तज्ञता गरजच नाही. सगळ्यांना सरासरी अभ्यास करण्याची गरज आहे. जसं आधी सांगितलं तसं प्रत्येक विषयाचा सरासरी अभ्यास करायचा आहे आणि सरासरी 8 तास अभ्यास करायचा आहे. फोकस जसं सांगितलं, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, सिलेबस, रेफरन्स बुक्स, स्टँडर्ड रेफरन्स बुक, परत नोट्स आणि टेस्ट सिरीज, एवढ्या 5 गोष्टी केल्या ना यश मिळवण्यापासून कोणीच आपल्याला थांबवू शकत नाही. आणि अति काही पण धोक्यात असते, जसं आधी सांगितलं, एकदम कमी अभ्यास, एकदम जास्त अभ्यास. आणि जे तुम्हाला आत्ताच म्हणलं, स्ट्रेस येतो ना, स्ट्रेस रिलीज करायसाठी काय करायचं, थोडं लवकर उठायचं, अर्धा तास मेडिटेशन करायचं, वॉकिंग करा, रनिंग करा, काही पण करा. पण व्यायामाचं प्रचंड महत्व आहे. कदाचित असल मेडिटेशनमुळे मी करायचो, पास होईपर्यंत तरी करायचो, अशा सवय मोडली ती आता, की आपल्याला काही प्रश्न येत असतात बघा, खासकर GS4 मध्ये मेन्सला येतात किंवा प्रिलिम्सला पण बऱ्याच देत असतात, आकडेवारी असते काही, तर त्या आकडेवारीची उत्तर बऱ्यापैकी माहीत नसतात कोणाला. तुम्हाला एक गोष्ट सांगायची, 2021च्या मेन्सला GS4चा 4था पेपर होता आणि त्यात अशा 8-10 प्रश्न होते आकडेवारीची, ज्याची उत्तरं कोणाला यायची नाही, अशा प्रकारची होती ती माझ्या 8 किंवा 10 जी काय असतील ती सगळीची सगळी प्रश्न बरोबर आलती. ह्याचं श्रेय कदाचित त्या मेडिटेशनला आहे असं मला वाटतं. तर मग ह्याचा एक फायदा होत राहतो, कारण काही गोष्टी आपण पर्सनल कॉलवर घेत असतो ना, की ह्याचं हे उत्तर असेल बाबा, तर मग ते उत्तर करायचं असतंय, असं वाटलं की करायचं, बऱ्याचदा ते असतं. ह्याच्यासाठी परत आपल्या ब्रेनची ती तयारी करायची असते आपल्याला, आणि ही मेडिटेशन मधून होती, असं माझं मत आहे. बाकी आणि थोडं उपदेशपर पण ऐका. आपल्याला काय असतंय, मित्रांचे वाढदिवस करायचे असते, मैत्रिणींचे वाढदिवस करायचे असते, रात्री 12लाच करायचा असतो, नंतर पण नाही, 12लाच एकदम. नाही तर अशी पानभर त्यांचे निबंध लिहून त्यांच्यावर कौतुकपर त्यांची करायचे असतात, आणि त्यांचे लग्नाला जायचं असतंय. हे सगळे लग्नात जाऊन काय नाचायचं असतंय, ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असतात. पण मला नाही वाटत ही योग्य वेळ आहे ती करण्यासाठी. हे आपला एक दिवस आपल्याला त्या आपल्या यशापासून मग आपल्याला दूर लुटत जातो, आणि यश खरंच लांब नसते. मला एक पाठीमागं पण ह्याच्यात सांगितलं होतं की यश एकदम यशातून आपल्याला जास्त अंतर नसतं. 115चं एक उदाहरण सांगितलं, आणि एक जॅकमाचं एक वाक्य सांगितलं होतं, पाठीमागच्या भाषणात पण सांगितलं होतं, रिपीट ऐकायला म्हणून रिपीट करते. त्यात जॅकमा काय म्हणत होते की टुडे इज डिफिकल्ट, टुमॉरो इज मच डिफिकल्ट, बट डे आफ्टर टुमॉरो इज ब्युटिफुल. मोस्ट ऑफ पीपल डाईज टुमॉरो इव्हिनिंग. मोस्ट ऑफ पीपल डाईज टुमॉरो इव्हिनिंग म्हणजे ती परवाची सुंदर पहाट बघायला आपण जिवंतच राहत नाही, आपलं पेशन्स आपण ते गमावून बसतो. तर मग ही आपली यशामधली आपली ही लाईन आहे ना, तर ही लाईन आपण त्यांना आखत असतो, त्या बर्थडे पार्ट्यांनी, त्या लग्नाला जाण्यांनी, आपला टाइमपास करण्यांनी, मित्रांसोबत चहाला वेळ घालवल्यांनी. इतका म्हणजे आपल्याला जाणवत नाही ते. मी आता इथल्या मुलांचे रुटीन सांगतो, मी इथली बऱ्याच ऑब्झर्व करतो, इथं येत असतो, रुटीन सांगतो मुलांचे. 8ला लायब्ररीला येणार, 10ला चहाला जाणार, 1ला परत जेवणाला जाणार, जेवण करून रूमला जाणार झोपायला, 3ला परत येणार, 3ला परत लायब्ररीत बसणार थोडा वेळ, 4, 4:30, 5ला थोडं वॅरी करतं ते पर्सन टू पर्सन, चहाला येणार, परत 8ला जेवण. अभ्यास कधी होतोय? हे नुसतं दिवस जातोय, अभ्यास होतच नाही ह्याच्यात. एकदम असे कॉन्क्रीट हे पाहिजेत अभ्यासाचे, म्हणजे शेड्यूल पाहिजे आपलं. सकाळी 3 तास, दुपारी 3 तास, संध्याकाळी 3 तास, लय झाला. बाकी टाइम काय करायचे ती करा, एवढाच, पण कॉन्क्रीट झाला पाहिजे ते. म्हणजे त्यात असा वेळ गेला नाही पाहिजे इकडे तिकडे. 3-3 तासचे 3 स्लॅब केले तरी भरपूर होते. 9 तास अभ्यास म्हणजे लय झाला, लय. काही पण UPSC पास होते त्याच्यावर. बघा तुम्ही, कुणाचा काढून ऐका, UPSC पास झालेले लोक 8 तास अभ्यास करतात, त्याच्यावर कुणीच करत नाही. फक्त मग ते प्रोडक्टिव्ह करायला लागतंय. आणि जुन्या काळात एक आपल्या भारतात गुरुकुल सिस्टीम होती, चाणक्य म्हणायचे बघा, चाणक्य, आचार्य चाणक्य. वैयक्तिक मला त्यांची चाणक्यनीती कधी कधी काही गोष्टी नाही आवडत, पण त्यांचं असं म्हणणं होतं की विद्यार्थ्यांनी पौष्टिक म्हणजे असं स्वादिष्ट जेवण नाही केलं पाहिजे, आणि नरम बिस्तरवर नाही झोपलं पाहिजे. त्यांनी कठीण आयुष्य जगलं पाहिजे, त्यांना ते कष्टप्रद जगलं पाहिजे. मग आपण ज्यावेळेस आपल्या कम्फर्टकडे जातो ना,
मग आपली कामाकडे लगेच दुर्लक्ष होतं. ते कम्फर्ट आपण त्यांच्या भाषेत त्या गोष्टी आणि आपल्या भाषेत आपण म्हणून त्याला की कम्फर्ट सोडलं पाहिजे थोडं. आणि ह्या टाळ्या का वाजवल्या? बस झालं का? बस झालं? बरं बस करतो. आपल्याला अवास्तव मोटिवेशन देणारे काही लोक असतात, त्यांच्यात असं विजलो आज जरी मी हा माझा अंत नाही, भेटे न उद्या नव्याने सामर्थ्य नाशवंत नाही, माझी झोपडी जाळण्याचे केले तर काही कावे, जळेल झोपडी अशी आग ती ज्वलंत नाही. तितकी ज्वलंत आग पाहिजे, पण त्याला वास्तववादी टच पाहिजे. ते वास्तववादी टच आपण बऱ्याचदा विसरून जातो. मोटिवेशनचे इंस्टाग्रामला तर पायी फुफाटा रुतला काटा चालू असता. ते व्हिडिओ बघून म्हणजे काय काय चालू असतं. आणि खास कर आमच्या लोकांची जास्त असते. म्हणजे कसा डिवाइस झाला आणि लगेच माझा एक व्हिडिओ बनवणार आणि पाठीमागे लगेच बॅकग्राऊंड सॉंग असतं, पायी फुफाटा रुतला काटा. अरे भाई केलंय त्याच्यासाठी ना काहीतरी उगाच. मग ते लोक हे व्हिडिओ बघून अनावश्यक स्टिम्युलेशन म्हणजे बिनकामाचं प्रेरणा भेटते, त्याला वास्तववादी टच राहत नाही. मला वाटतं ते वास्तववादी टच गरजेचं आहे. आणि अधूनमधून सिनेमे पण येत राहतात, लढाई जारी है, वक्त से, अपने आप से, भाग्य से, 12th फेल. मी तुम्हाला एक सांगतो, 12वी नापास असला किंवा 10वी नापास असला, एमपीएससी मध्ये अशी भरपूर लोक 10वी नापासून 12वी नापासून पोस्ट काढली त्यांनी, पण परत विषय ते क्षमतांजवळ येतो. क्षमता असते, ते क्षमता. मला सांगा, ज्याला 10वीचा आता एक आसरचा सर्वे आलता, त्या आसरच्या सर्वेमध्ये सांगितलं 12वीच्या लोकांना 3रीचं का 5वीचं काहीतरी मराठी वाचता येत नाही, त्यांना एवढ्या टक्के लोकांना गणित येत नाहीत, ते लोक एमपीएससी पास होतील का? मनातून सांगा, नाहीच होणार. मी ते बरं बोलण्यापेक्षा खरं बोललेलं हे येते खरं. तर मग त्यांनी ते मान्य केलं पाहिजे की मग ते आपले रस्ते निवडले पाहिजे. मग ह्याच्यात किती दिवस घालणार आहेत? घरी काय परिस्थिती माहिती आहे, आपण काय कोणी चांगल्या घरचे नसतो, शेतकऱ्याची पोर आहेत सगळे बऱ्यापैकी. तर मग घरचे आई बाबा आपले शेतात कष्ट करतात आणि आपण इकडं मग लायब्ररीला 2000, मेसला 3000. तर मग ह्या सगळ्या गोष्टीनं थोडे आई वडिलांच्या कष्टाची जाणीव असली की ऑटोमॅटिक एक. आणि आपल्याला करायचंय काय नाही, एसीत अभ्यास करायचा, काहीच नाही करायचं. एसीत अभ्यास केला की सगळं होऊन जाते. तर ते रिअलिस्टिक अप्रोच आहे. तुम्हाला वारंवार पुस्तकं बदलून आहेत हे देखील सांगितलंय, नोट्स काढाव्यात, विश्लेषण सांगितलं. एलिमिनेशन मेथड, जसं मी मगाशी एक सांगितलं होतं की आफ्रिकेचं बर्थ रेट माहीत असण्याची गरज आहे का आपल्याला? नाही माहीत, मग कट करायचं, खाली पर्याय 2 कट करायचे. भारतात माहीत असणं गरजेचं आहे का? ही जी इलिमिनेशन मेथड आहे किंवा ट्रायल आणि एरर पद्धत आहे, या पद्धतीचा वापर आपल्या अभ्यासात थोडा एक वाढवला तरी ओके होते. रिव्हिजन सगळ्यात बेस्ट की काय असेल तर रिव्हिजन आहे. शेवटात आलो, आता थोडं राहिले, ऐकून घ्या. सगळ्यात बेस्ट की काय असेल ना सक्सेसची, तर रिव्हिजन रिव्हिजन रिव्हिजन, हे 3 R. रिव्हिजन रिव्हिजन रिव्हिजन, बस, काहीच नाही. पुस्तकं योग्य पाहिजेत, फक्त त्यांचीच रिव्हिजन, नाही तर काय पुस्तकं बदलली की गोळ होते. एक्झाम जवळ आल्यावर थोडं वायबल व्हायचं नाही, आपण लई टेन्शन मध्ये जात असतो. अशी लोक बघितलीत की मग ते काय खात लांब कशाला. माझ्यासोबत एक मित्र माझा डेप्युटी कलेक्टर झालाय, त्याचं नाव नाही सांगत मी. आम्ही दोघं इंटरव्ह्यूला सोबत होतो, इंटरव्ह्यूच्या तयारीला सोबत होतो. ते 2 दिवस आधी बोलला सुद्धा नाही मला, म्हणजे बोलणं सुद्धा बंद केलं. इतकं प्रेशर त्या इंटरव्ह्यूचं, का घ्यायचं इतकं? एक बी फ्रँक ना, बोल्डली फेस करायचं, काही पण बोल्डली. माझं गणेश बिराजदार नावाचा मित्र आहे, जे राज्यसेवा मेन्स 2021ला माझ्यासोबत होता, सोलापूरचा आहे. आम्ही दोघं एका रूमवर होतो परीक्षा द्यायच्या काळात, आणि आम्ही अभ्यास करायचो. मी एकदम कॅज्युअल अप्रोच, कॅज्युअल प्लस सिरियस, हे थोडं कॉम्बिनेशन बी करता आलं पाहिजे बरं का. कॅज्युअल म्हणजे निवडच कॅज्युअल नाही, ते फक्त मग ते आता सांगता येत नाही शब्दामध्ये नेमकं कसा असला पाहिजे मला. कॅज्युअल म्हणजे कसं, मी यायचो रूमवर आणि रूमवर झोपायचो थोडं, आणि नंतर थोडंफार वाचायचं. मे परीक्षेच्या दिवसात, 3 दिवस जे परीक्षेचे असतात ना मेन्सचे, त्या दिवसात ते म्हणत, भाई तू इतका कसं कॅज्युअल राहतो यार. आणि त्या वर्षी पहिल्या 10 मध्ये मार्क होते मला राज्यसेवा मेन्सला. तर ह्या पद्धतीने पॉझिटिव्ह ॲटिट्यूडने आपण फेस केलं का, आणि आपण जे देतो तेच भेटत असतं. आपण पॉझिटिव्ह दिलं की पॉझिटिव्ह भेटतं. आणि इथं साक्षीदार आहेत, पाठीमागे उभा आहेत, रिझल्ट यायच्या ह्या वर्षी म्हणजे ह्याला काय म्हणा तुम्ही, भविष्य नाही, हे रिझल्ट यायच्या अर्धा तास आधी
त्या माणसाकडे सांगितलं होतं की मी माझा रँक 28 येणार आहे म्हणून. त्यांना हात वर करायला सांगतो पाठ. आणि 28 रँक आलाय. कोइन्सिडेंट आहे, त्याच्यात काही नाही, जस्ट. पण ते कदाचित असेल, ते म्हणजे विल पॉवर असेल किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शन असेल, जे काय असेल ते असेल, पण ते तसं झालं होतं. रिझल्ट यायच्या अर्धा तास आधी जस्ट 28 येणार, 28 सांगितलं. आणि माझे काही कनेक्शन नव्हते की कुणी मला सांगाल 28. ठीक आहे, इतकं सफिशियंट असं वाटतं मला. फास्ट, एकदम फास्ट टाळ्या वाजवल्या. शेवटचा आता एक, आता एवढं ऐकून घेतलं, थोडं ऐकून घ्या ना. हे मुलींसाठी बरं, मला आवडलं म्हणून सांगतोय. मला छान आवडलं होतं, ते लिहून घेतलं मी ते. आणि आपल्यापैकी इतक्या टॅलेंटेड मुली ज्यांना संधी मिळाली नाही, त्या आज हाऊसवाईफ म्हणून काम करतायत. इतक्या टॅलेंटेड आहेत, मी स्वतः डोळ्यानं बघितलेल्या आहेत. प्रचंड टॅलेंट असून देखील संधी मिळाली नाही म्हणून त्या उपेक्षित आहेत. मी त्यांना संधी वाचूनची उपेक्षित म्हणत असतो. हे खास प्रमाण आमच्या इकडे जास्त, मराठवाडा विदर्भात. तर ज्यांना ही संधी भेटली त्यांनी ह्या संधीचं सोनं करावं. त्यांच्यासाठी एक छानशी आणि छोटीशी कविता आहे, तुम्हा सगळ्यांना समर्पित आहे. ती कविता म्हणण्यापेक्षा एक लाईन आहे, 4. बाईचा जन्म मिळाला म्हणून मिरवायचे नाही, आणि बाईचा जन्म मिळाला म्हणून घाबरायचे देखील नाही. साध्वी हो, तपस्वी हो, सत्वाची आणि सत्याची बाई हो. ग्रहलक्ष्मी हो, धान्यलक्ष्मी हो, भाग्यलक्ष्मी हो, ऐश्वर्यलक्ष्मी हो, शस्त्रशास्त्र निपुण हो. चहूबाजूंनी हे विश्व केवळ बाई आहे म्हणून चिरडायला तयारच आहे, पण या सगळ्यांच्या छातडावर पाय देऊन राज्य घडवणारी राजमाता हो. तू पुण्यश्लोक हो, तू अहिल्या हो, तू नायिका हो, तू तुझ्या जीवनाची नायिका हो. थँक्यू.